श्रोते हो, दर्शक हो, बंधूंनो आणि भगिनींनो, मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या औचित्याने आपण संवाद साधत आहोत. महाराष्ट्र जलसंपदा विभागात 35 वर्ष विभागीय अभियंता म्हणून काम पाहिलेले आमचे मित्र माननीय श्री विश्वंभर नारायण काशीसाहेब यांच्याशी. काशीसाहेब, पाणी प्रश्न जो आहे त्यासाठी पर्जन्यमान वाढावे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पाहतो की पर्जन्यमान हे तेवढेच पडते, परंतु ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी न पडता दुसरीकडे पडते. मग हे आपल्या परिसरामध्ये आणि सर्वत्रच पर्जन्यमान वाढले पाहिजे, नियमित झाले पाहिजे, म्हणून आपण सर्वांनी मिळून कोणते प्रयत्न केले पाहिजेत? तर आपल्याकडे जे पर्जन्यमान पाऊस पडतो तो सर्वसाधारण एकसारखा पडत नाही. त्याला ग्लोबल वॉर्मिंग असेल, आपली वृक्षतोड असेल, आपल्या पृथ्वीवरचं दूषित करणं असेल, या अनेक कारणामुळे आता पाऊस एकसारखा पडत नाही. आपल्याला पाऊस एकसारखा गरज आहे. पूर्वी पाऊस एकसारखा पृथ्वीवर पडायचा. इव्हन आमच्याकडे मी बघितलं की पिकं पावसावरच येत होती. पाणी देणं हा प्रकार नाही. ज्वारी पेरली आणि ज्वारी काढायलाच जात होती, पाणी देणं नाही. फक्त एकदा दोनदा त्याला त्यातली मेहनत करायला जायची. गवत काढायपुरतं कोळपा आणलेला मी पाहिलं आहे आणि पुन्हा याच्यावरच ज्वारी काढायला जात होतो. ज्वारी असेल, करडी असेल, खरीप आणि रब्बी हंगाम हे दोन हंगाम चांगले लोकांना पावसाच्या पाण्यावर निघत होते. आणि उन्हाळ्यात मग जेवढं विहिरीला पाणी आहे आपल्याकडे, जे विहिरीची लेवल असायची विहिरीला, आता आम्ही त्यावेळी पावसाळ्यात बघितलं की वरनं आम्ही उड्या मारायचो विहिरीत पाण्यात पोहायला सुद्धा. आज ती परिस्थिती राहिली नाही. ती विहीरच कोरडी पडलेली आहे. म्हणजे जे 60-70 फूट खोलीची विहीर आहे त्या कोरड्या आहेत. याला कारण आहे की पर्जन्यमानच पडत नाही. पूर्वी जो पाऊस पडत होता त्याच्या असं कुठं तर पडतो, पाऊस पडतो. पर्जन्यमान हायड्रोलॉजिकल सायकलनी पूर्ण होती, पण ती एका ठिकाणी कुठं जंगल आहे तिकडे पडतो, कुठं पाणी आहे त्याच्यावर समुद्रावर पडतो. आणि ज्या पृथ्वीवर पडायला पाहिजे त्याला जे वातावरण ढगातला थंडी लागायला पाहिजे, ढग आपल्याकडे येऊन जातात. बघतो आपण की हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, पण यात सुद्धा पूर्वी पाऊस पडायचा. आपण नुसती पर्जन्य छाया म्हणून नाही, पाऊस पडत होता तिथे सुद्धा. पण आज ती परिस्थिती राहिली नाही. का राहिली नाही तर आपण वृक्षतोड केली, गवत राहिलं नाही. आणि मग ती वृक्षतोड आपल्याला लावावं लागेल. बिगर सिंचन सोडून मग कसे आहे आपल्याकडे सिंचन, बिगर सिंचन सोडून ज्या पडीक जमिनी आहे, ओसाड जमिनी आहेत, ओसाड डोंगर आहेत, रस्ते आहेत, ग्राउंड आहेत, काही मालकीच्या मोकळ्या जागा खूप तशाच ठेवलेत लोकांनी. आणि मग हे सामाजिक संस्था वगैरे आपण सगळ्यांनी मिळून 140 कोटीचा भारत आहे. प्रत्येक झाड लावून 140 कोटी झाडं दरवर्षी लागते. किंवा आपल्या महाराष्ट्रात 13 कोटी लोकसंख्या आहे. 13 कोटी 500 झाड लावून तर 13 कोटी दरवर्षी लागते. हे सरकार ते 3 कोटीचा उपक्रम करतंय, त्याच्यापेक्षा तुम्ही एक जरी झाड लावून जिवंत ठेवणं आणि ते मोठं करणं, ते न तोडणं, हे काम आपल्याला प्राधान्याने करावं लागेल. हिरवळ वाढली पाहिजे. त्यामुळं आणि भूगर्भातलं पाणी, हिरवळी वाढली तर पाणी वाढेल, भूगर्भातला साठा वाढेल आणि तुमचं पाणी हायड्रोलॉजिकल सायकल अशीच चालू राहायला मदत होईल. आणि मोकळ्या जागा ज्या आपण वृक्ष केल्यामुळे टेम्परेचर कमी होईल. सावली वाढली की टेम्परेचर पण कमी वाढतं. पण निदान ऊन लई लागलं तर सावली जाऊन उभं राहतो, पण तिथं टेम्परेचर कमी असते, सावली लागते. म्हणजे ते तुमच्या पृथ्वीवरचं टेम्परेचर कमी होईल. आणि ह्या म्हणजे रस्ते झाले, ठेकेदारांनी जसं झाडं लावली पाहिजे सगळ्या रस्त्याकडे घेतल्यावर. जे रस्ते आपण करतो तिथं पण झाडी लावत नाही, ती तशीच राहिली जाते. आणि मग ही त्याबद्दल समोर खेदाची बाब आहे. परंतु ज्या आपल्याला पर्जन्य वाढवायचं असेल तर टास्क फोर्सने वृक्ष लागण वाढवायला पाहिजे. टास्क फोर्स म्हणजे एक ही महत्त्वाचा विषयच आहे. ग्रामीण आणि शहरी सगळ्यांनी झाड लावलंच पाहिजे. प्रत्येक हा असा पूर्ण भाग घेतला तर तुटवडा झाला नाही, भूजल पातळी वाढेल, साठवण क्षमता वाढवावं लागेल. असं प्रयत्न केल्यात पर्जन्यमान पुढच्या काळात सुकर होऊन जाईल असं मला वाटतं. म्हणजे ज्याप्रमाणे पाणी हे जीवन आहे, हो, मग त्याचाच एक भाग पाण्यासाठी वृक्ष लागवड हा सुद्धा एक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. वृक्ष लागवड करून तर आपल्याला थांबणार नाही, तर ते वृक्षाचं संवर्धन केलं पाहिजे आणि ते सर्व झाडं जगली पाहिजेत. आता साहेबांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी एका व्यक्तीने एक झाड लावलं तर आपण दरवर्षी महाराष्ट्रामध्ये किमान 13 कोटी वृक्ष आपण लावू शकू. अतिशय छान मुद्दा तुम्ही मांडलात. धन्यवाद काशी साहेब.